सुप्रभात. आज आम्ही आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी एकता नगरमध्ये BRG हॉटेलमध्ये. आमचा आजचा सकाळचा नाश्ता आहे. इकडे सगळ्याचा नाश्त्यासाठी वगैरे लावलेला आहे बुफेचं काउंटर आणि आम्ही हा नाश्ता घेतलेला आहे. आज आहे पोहे, उपमा, पुरी भाजी, इडली, केलॉग्स, ब्रेड बटर, चहा कॉफी तर असतात. असा एकदम मल्टीपर्पज काय बोलतात, मल्टी नाश्ता आहे. वेगवेगळे पदार्थ आहेत आणि रिया एकच गोष्ट खात असते, पुरी भाजी. इकडे आपण गाडी पार्क केलेली आहे आणि आम्ही चालत चाललेलो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बस स्टँडकडे. तर तिकडून बस आहे आणि काहीतरी पकडून पुढे जायचं आहे किंवा वेगवेगळे तिकीट पण आहे. ते बघा इकडे तिकीटचा रेट वगैरे लिहिलेला आहे. फुल तिकीट 150 रुपये आणि ऑनलाईन पण तिकीट आहे. तर आम्ही ऑनलाईन नाही काढले. आम्हाला चेक करायचं इकडे आल्यावर आपल्याला कशी ट्रीटमेंट भेटते तिकीट आणि कसं आपण घेऊ शकतो, म्हणून आम्ही ऑनलाईन नाही काढलेलं. तर इकडे येऊन बघूया आपलं किती आहे ते. इकडे या सगळ्या रिक्षा पण आहेत. 50 रुपये घेतात हॉटेलमधून इकडे यायला. म्हणजे आमच्या हॉटेलमधून 50 रुपये होते. इकडे असे कार्ट पण आहेत फिरायला आहे बघा. त्याची प्राईज वगैरे काहीतरी असेल. गोल्फ कार्ट आहे बघा. त्याच्यानंतर इकडे समोर तिकीट काउंटर आहे. हे राहिलेलं आहे तिकीट काउंटर. आता तिकडे जाऊन बघूया तिकीट किती आहे. आणि इकडे असे सगळे स्टॉल लागलेले आहेत खायचे वगैरे. इकडून बससाठी एंट्री आहे. असे तिकीट भेटल्यानंतर तुम्हाला पुढे मग इकडे बससाठी क्यूमध्ये यायचं आहे. आज आम्ही मला वाटतं मधल्या वारी आलो आहे, त्याच्यामुळे जरा गर्दी कमी आहे. नाहीतर भरपूर गर्दी असते, क्यू असते ॲक्च्युली. इकडे वेटिंगसाठी पण बसण्यासाठी जागा केलेली आहे आणि पूर्ण AC आहे. इकडे गेला तो चिल्ड्रन न्यूट्रिशन पार्क. पहिला स्टॉप आम्ही बस पकडल्यानंतर आला आणि आम्ही आता चाललेलो आहे पहिल्या जंगल सफारीला. कारण का नंतर मग दुपारी ऊन वाढेल, तर ऊन जेव्हा कमी आहे त्याच्यामध्येच आम्ही जंगल सफारी करणार आहोत. जंगल सफारी म्हणजे काय अशी वेगळी सफारी नाही आहे, आपली झूमध्येच आहे. आणि मला वाटतं ही बस सगळ्यांना पिकअप करायला चाललेली आहे प्रत्येक हॉटेलच्या बाहेर. त्याच्यानंतर आपल्याला घेऊन जाईल जंगल सफारीला. आरोग्यवनसाठी हा ड्रॉपअप पॉईंट आहे. आरोग्यवनसाठी इकडे आलेली बस आणि इकडे परत थांबून पिकअप करतात. मियावाकी फॉरेस्टला इकडे ड्रॉप पॉईंट आहे आणि परत आपण फिरून तिकडे चाललो आहे. जिथून चालू केलेलं आहे तर जंगल सफारीला कधी घेऊन जाणार आहे माहीत नाही. मैया की आरती होती है, वो 8 बजे होती है. वो फ्री ऑफ कॉस्ट है. आपको देखनी हो तो स्टैचू ऑफ यूनिटी से स्टेशन नंबर 1 से आपको बसेस मिलेगी. वो आपको नर्मदा घाट तक लेकर आएगी. उसके वॉकिंग डिस्टेंस पर ही शुरू करें. हे आपल्याला इकडे बसने ड्रॉप केलेलं आहे जंगल सफारीचा. आणि हा बघा गेट जबरदस्त बब्बर शेरचा वरती एकदम हे लावलेला आहे. इकडे एंट्रीला मस्त धबधबा आहे आणि इकडे तिकीट चेक होत आहेत आपले. सिक्युरिटी चेकमध्ये तिकीट चेक करून पुढे एंट्री आहे. इकडे आहे सेव्हरल कॅट. कुठे आहे दिसत तर नाही आहे कुठे. हा आतमध्ये नाही इकडे दिसत नाही कुठे. इकडे आहे शेरचा पिंजरा आहे आणि शेर पिंजऱ्यातून बाहेर इकडे आराम करतात. हे बघा दोघं जरा आराम करतायत, विटॅमिन D घेत आहेत. इकडे आहे बिबट्या. हा बघा उठला. हा बघा बिबट्या जबरदस्त आहे. इकडे आहे जॅग्वार आहेत. हो तो लहानच आहे आणि त्याला कळतं त्याची गरुमाती.
एका स्पॉटवरून दुसऱ्या स्पॉटवर जायला इकडे अशी हे व्हेकल ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बसायचं आहे आणि बघा या व्हेकलमध्ये बसून आपण पुढे जाऊ शकतो. एका स्पॉटवरून दुसऱ्या स्पॉटवरही आपल्याला सोडते. हा बघा गेंडा आहे इकडे, हा बघा सावलीमध्ये झोपलेला आहे, ऊन लागतंय म्हणून जबरदस्त आहे. आणि हा इकडे त्याच्या पाण्यामध्ये त्याला हे करायचं, त्याच्या कानामध्ये माशी गेली वाटतं. आणि असा आजूबाजूचा परिसर आहे एकदम शांत, काही आवाज नाही. बाबा दोन आहेत दोन आहेत बघा, अजून एक आहे. पाणी पियाला पण सोय आहे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पॉइंटवर. आणि इलेक्ट्रिक व्हेकल पण आहे, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायला सुंदर अशी सोय केलेली आहे. इकडे जाळी लावलेली आहे आणि आतमध्ये ओपन बर्ड्स आहेत. हे बघा ओपन बर्ड्स आहेत, पूर्ण फिरत आहेत इकडे, पण हे सगळे वरतीच आहेत. हा बघा पॅरेट आणि आपला राष्ट्रीय पक्षी पिकॉक, सुंदर ब्युटिफुल कलर आहेत. हे बघा बदकाची पिल्लं बघा कशी लाईनीने चाललेले आहेत. डिसिप्लिन मॅनर ह्याला बोलतात, डिसिप्लिन. आणि हा इकडे मासे खातो एकटा, भेटतात. हा बघा उडत आला बघा. असे व्हिडिओ मध्ये दिसायला एकदम छोटे वाटत आहेत, पण खरोखर एकदम जबरदस्त मोठे आहेत. जवळजवळ एका माणसाच्या हाईट वजन एवढे असतील. यांचा घंटा आहे, घंट्यामध्ये मला वाटतं अंडी पण आहे. हा पण आला कुठून आला काय माहिती. आणि इकडे आलो आपण क्रोकोडाईलच्या इकडे. बघा ही इकडे एक आहे, इकडे वरती झोपलेली होती, कुठे गेली. आणि या साईडला हे बघा इकडे लाईनीत झोपलेल्या झाडाच्या इकडे. स्लॉट अमेरिकन ओए वरती कलर क्यूट आहे ना. कुची 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 कुची. ये कितना प्यारा है. आपण बसला. स्टॅच्यू ऑफ युनिटी एंट्री पॉईंट आहे. इकडून स्टॅच्यू ऑफ युनिटीला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यूकडे आम्ही प्रस्थान करत आहोत. बघा इकडून एंट्री आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीची. बघा आम्ही जी तिकीट काढलेली आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीची, विविंग गॅलरीची तिकीट काढलेली आहे. विविंग गॅलरी म्हणजे
जर तुम्ही यांच्या छातीकडे बघितलं तर पट्ट्यांच्या इकडे थोडीशी तुम्हाला जागा दिसत असेल. हे बघा ही जागा. तर ह्या इकडे आम्ही जाणार आहोत आणि तिकडून आम्हाला व्ह्यू कसा आहे ते दिसणार आहे. त्याची तिकीट आहे. इकडून सिक्युरिटी चेक झाली आपली आणि आपण आता एंट्री केलेली आहे. आपल्याला जवळजवळ इकडून एक किलोमीटर असं चालत अंतर जायचं आहे पुढे. मग आपण वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यूकडे पोचू. आता तिकडे बघूया जाण्यासाठी काय कार्ट वगैरे आहे का. जय नर्मदा माता. नर्मदा मातेच्या तीरावर आपण आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इकडे आणि सुंदर असा सरदार वल्लभभाई यांचा स्टॅच्यू इकडे उभा आहे. एकदम उंच भव्य भारताची शान असा सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू आपल्याला दिसत आहे. नक्की या इकडे व्हिजिट करायला. जबरदस्त प्लेस आहे. इकडे तुम्ही फिरून म्हणजे भरपूर फिरायला आहे. चालून दमला तर असं एस्केलेटर पण आहे लावले. त्याच्यावर उभं राहा आणि आरामात पटेल यांच्याकडे जा, सरदार यांच्याकडे जावा. इकडे शाळेची ही जवळजवळ 5वी का 6वी पिकनिक मी बघतोय. म्हणजे लोक आलेले आहेत आणि इकडे सरदार यांचं त्यांच्या जीवनाबद्दलची माहिती, ही सगळी माहिती इकडे दिलेली आहे. नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान यांच्या मनोगत इकडे लिहिलेलं आहे आणि हा सुंदर असा सरदार यांचा फेस स्टॅच्यू इकडे आहे आणि आजूबाजूला पूर्ण त्यांच्याबद्दलची माहिती आहे. इकडे नक्की व्हिजिट करा आणि एक्सपिरियन्स करा सरदार यांची जीवनगाथा. प्रतिमा का निर्माण कैसे हुआ त्याच्याबद्दलची माहिती चालू झालेलं आहे. विविंग गॅलरीसाठी आम्ही इकडे क्यू लावत आहोत. हे इकडे मनस्वी इकडे एंट्री आहे. विविंग गॅलरी केली आहे ना. विविंग गॅलरीमध्ये तुमचं स्वागत आहे. जवळजवळ त्यांनी लिफ्टने 15 सेकंदामध्ये आम्हाला 15-20 मजले वरती आणलेलं आहे. लिव्हिंग गॅलरी आहे इकडे. आतमध्ये जाऊन आपण बघू शकतो खाली व्ह्यू कसा आहे तो. हे मेटलचं स्ट्रक्चर आतमध्ये कसं केलेलं आहे सरदार यांच्या इकडे. पूर्ण जर तुम्ही बघू शकाल पूर्ण मेटलचं स्ट्रक्चर आहे खालपर्यंत आणि पूर्ण मेटलने बनवलेला हा पुतळा आहे. लिव्हिंग गॅलरीमधून बघूया काय व्ह्यू आहे. इकडून आपल्याला पूर्ण डॅमचा व्ह्यू येतो आहे. नर्मदा रिव्हर आणि पुढे डॅम दिसतोय बघा. हा डॅम आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर इकडे व्हिडिओ पण आहे. तो पण तुम्ही नक्की बघा. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी यांच्या पायाच्या इकडे आम्ही आहोत आणि एवढा भव्य स्टॅच्यू आहे. पण इकडे पायाच्या इकडे येऊन आपल्याला काय दिसत नाही. जर तुम्हाला त्याचा व्ह्यू घ्यायचा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यूचा तर तिकडून जिथून आपल्याला हे फूड कोर्ट आणि जे आहे तिकडून एकदम छान तो स्टॅच्यू दिसतो. आणि एक तर ती आहे ते विविंग गॅलरी. तिकडून आपल्याला पूर्ण आजूबाजूचा पूर्ण व्ह्यू दिसतो. तर ते एक वटफुल आहे. इकडे पायाच्या इकडे येऊन बघते यांच्या अंगठाने हे दिसतं. त्याच्यामध्ये एवढी मजा तर काय वाटत नाही आम्हाला. वरती बघायला गेलं तर एवढा ह्यूज आहे की काहीच नाही सर. हा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा फूड मॉल. हे 4-5 दुकान आहेत आणि लिमिटेड जेवणाचे ऑफर्स आहेत. हे थाली सिस्टम आहे 1-2 दुकानात आणि बाकी ठिकाणी म्हणजे तुमचा पराठा भाजी वगैरे असं काय काय येऊ शकता. आम्ही एक थाळी घेतलेली गुजराती पण ते खाण्यामध्ये आमचं लक्ष एवढं लागलं की ते फोटो काढायचाच विसरलो. पण चांगली होती. 300 रुपये थाळी होती. आणि त्याच्यानंतर ढोकळा घेतलेला आणि आम्ही पराठा घेतलेला. पण एकंदरीत चांगला आहे कुलचा पराठा. आणि त्याच्यानंतर समोरच सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्टॅच्यू आहे.
आणि इकडे स्टारबक्स पण आहे, त्याची पण ऑप्शन आहे तुम्हाला. स्टारबक्समधून पण तुम्ही खाऊ शकता काय ना काहीतरी. आता आपण एंट्री केलेली आहे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स या लोकेशनला. समोरच तुम्ही बघू शकता सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू. आणि हे पूर्ण व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आहे. इकडे ग्लो गार्डन आहे समोर, रेड कलरचं जे दिसतंय तुम्हाला ते ग्लो गार्डन आहे. आणि त्याच्याच वरती इकडे पाठीमागे आहे ते आपला झू आहे. तर सगळ्यात बेस्ट मी म्हणेन की तुम्ही पहिल्यांदा इकडे कार पार्किंग पण आहे अवेलेबल. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी इकडे या आणि हे सगळे 3-4 स्पॉट इकडून कंप्लीट करा जे मेन स्पॉट आहेत. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाऊन तिकडे बाकी संध्याकाळी वगैरे तिकडे तुम्ही तुमचा टाइम स्पेंड करू शकता. हे आहे ग्लो गार्डन. हे ग्लो गार्डनमध्ये सगळे जे वस्तू ठेवले आहेत ॲनिमल्स, फ्लॉवर्स वगैरे सगळं ग्लो होत आहेत. हे बघा. आणि आता आम्ही लेदर शो बघायला चाललोय बसने. आणि इकडे जर तुम्ही बघाल तर या डॅमला पण आता लाइटिंग केलेली आहे ना. जबरदस्त. आज आपल्याला नाश्त्याला आहे आलू पराठा, मिनी उत्तप्पा, दही, पोहा, उपमा आणि इतर ज्यूस वगैरे ते बाकी सगळं काय आहे. इकडे नाश्ता लावलेला आहे बघा. पायनॅपल ज्यूस, ब्रेड असे लाईनीत लावलेले. सुप्रभात, नर्मदा माते की जय. आपण आता इकडे स्टॅच्यू ऑफ युनिटीमधून निघत आहोत आणि आपण आता घरी जात आहोत कांदवलीला. तर हा आमचा इकडचा शेवटचा दिवस आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये. आता परत कधी येऊ ते बघूया. हा फाउंटन्स बघा एकदम जबरदस्त आहे. मध्ये इंडियाचा आपला नकाशा आहे याने बनवलेला. आणि यांची AC बस ही कंटिन्यू तुम्हाला सर्व्हिस देत असते. आता आम्ही इकडून निघतो आहे. वाजलेले आहेत 9:45. आता बघूया किती वाजेपर्यंत आम्ही पोचू तिथे. आजच्या दुपारी आम्ही जेवायला थांबलेलं आहे. एक हॉटेल फाउंटन म्हणून आहे सुरतच्या इकडे. त्याच्यामध्ये आम्ही पंजाबी थाळी मागवली आहे आणि उंदिया मागवली आहे. आणि तिकडे शेव बटाटा अजून एक मागवले, शेव टमाटर आणि रोटी. तर चांगलं आहे, टेस्ट वगैरे मस्त आहे. उंदियाची पण चांगली टेस्ट आहे. आणि एकंदरीत बसायला ॲम्बियन्स वगैरे पण असा चांगला आहे. आणि आज संध्याकाळ झालेली आहे. सूर्य पश्चिमेकडे मावळत आहे. आणि आम्ही आता पोचलेलो आहे धानूच्या पुढे. किती वाजले आहेत? एक अंदाजे 6 वाजलेले आहेत. सकाळी आम्ही 10 वाजता निघालेलो, अजून घरी नाही पोचलो आहे. कारण का रस्ते खराब होते. म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून अंकलेश्वरपर्यंत रस्ता एकदम खराब होता. 40च्या स्पीडवर फक्त गाडी आलेली आहे. जवळजवळ 100 किलोमीटर 100 का 70 किलोमीटर फक्त 40च्या स्पीडवर गाडी आणली. त्याच्यामुळे एवढा लेट झालेला आहे आपल्याला. आणि बाकीचं काय जेवण आणि नाश्त्याला पण, नाश्ता तर नाही, जेवणाला टाईम गेला. आता आम्ही अजून मला वाटतं 2 तास लागतील, अडीच 3 तास पकडा ट्रॅफिक वगैरे पकडून. तोपर्यंत आम्ही घरी पोचू. तुम्ही ही पूर्ण सिरीज पाहिल्याबद्दल, सिरीज काय एकच व्हिडिओ आहे आमचा सगळ्या ह्याचा दिवसांचा, तो पाहिल्याबद्दल तुमचे आभार आहेत. आणि थोड्या वेळात मी याच्या शेवटी माहिती टाकीन की आम्ही आमच्या गाडीचे किती किलोमीटर झाले आणि किती टोल होते त्याची माहिती टाकेन. तर मध्ये तुम्हाला युजफुल पडेल जर तुम्ही ड्राईव्ह करून जाणार असाल भुजला तर. चला, थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे मंडळ.